राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या प्रकारची युद्ध परिस्थिती आहे ते पाहता आणि भारताची अर्थव्यवस्था लक्षात घेता खतांसाठी मोठ्या प्रमाणात जो कच्चा माल आयात करावा लागतो तो करता येणार नाही, किंबहुना त्यासाठी खर्च करावी लागणारी आंतरराष्ट्रीय गंगाजळी त्या पातळीवर खर्च करण्याला मर्यादा आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी खतं जपून वापरावीत अशा प्रकारचा सल्ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी देशभरातल्या शेतकऱ्यांना दिलेला आहे। मात्र त्यांच्या या सल्ल्याची अंमलबजावणी केली तर त्याचा सरळ परिणाम हा खरीपामध्ये पिकांवर होणार आहे, उत्पादनावर होणार आहे आणि त्यातून अन्न सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होणार आहे। शेतकऱ्याच्या उत्पन्नावर सुद्धा त्याचा वाईट परिणाम होणार आहे। त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना अशा प्रकारचा सल्ला करण्याबरोबरच खते कसे उपलब्ध होतील यासाठी कठोर पावलं टाकण्याची आवश्यकता आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर या संदर्भामध्ये पावलं टाकत खतांसाठी लागणारा कच्चा माल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरून आयात होणारी खतं ही पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे। ती जर त्यांनी केले नाही तर खरीप संकटात सापडेल, शेतकरी संकटात सापडेल। केवळ शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर याचा परिणाम होणार नसून अन्नधान्याच्या उत्पादनावर याचा वाईट परिणाम होईल आणि त्यामुळे देशवासियांच्या बाबत सुद्धा अन्न सुरक्षा धोक्यात येऊन मोठ्या प्रमाणामध्ये महागाई वाढण्यामध्ये याचा सगळा परिणाम होणार आहे। हे असं सगळं होऊ नये यासाठी पुरेशी खतं शेतकऱ्यांना उपलब्ध होतील यासाठी कठोर नियोजन देशाच्या आणि राज्याच्या सरकारने करावं असं आवाहन किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो आहोत।